काय म्हणताय मंडळी, बरं आहे का? अचानक मध्ये पाऊस आला बघा, बरं का? थेंब थेंब चालू आहे साईडने दाखवतो बरं का. काय झालं आता, मी छत्रीला ते बांधायचं नव्हतं आपलं, म्हणजे चिटकायचं नव्हतं, ते तुटल तर माझ्याकडून. मी टाय लावलता, टाय काही निघतच नव्हतं आणि कटर पण नव्हतं आपल्याकडे कट करायला. कसं तरी करून करून त्याला धोंड्याने ठुकून ठुकून मग काढलं त्याला. आता इथून टाय लावतच नाही मी, कारण की टाय एवढी पॅक आहे ना, एक वर बसल्यानंतर निघतच नाही, एवढी पॅक असते टाय बरं का. एक मिनिट, समोरून ऑटो आले, मला वाटतं आपल्याला मागे जावं लागेल. मागे झालं की वारली आहे. पाणी लय वाढलं ना, तेच पाणी वाढलं आणि आपण निघायच्याच टायमाला पाणी येते. आता कसं आहे ना, पावसाचा भरोसा नाही इथं, माणसाचा भरोसा नाही, पावसाचा कसा भरोसा आहे, बरोबर आहे ना. चला, आज थोडं बोलायला टाइम भेटला म्हणून बोलतोय. आज आपण रेग्युलरच्या टायमाला आले, घरून निघाले 4:30ला. आता वाजताच 5 नाही, काय बोलले, 4:35 होत्यात बरं का. आपण 40-35 जातोय जिम मध्ये आणि वर्कआउट चालू करू लगेच बरं का. तर पाऊस बघा कसला खतरनाक पाऊस आहे, अचानक मध्ये आला पाऊस बरं का. चला आता असं हो बरं वाटतंय पावसात जाणं, जिमला मस्त जिम मारणं, एकदम मजा येते. साला मला तर लय आवडतं पावसाळ्यात जिम करायला, लय खूप असं वाटतं की पाऊस राहावं कंटिन्यू पाऊस राहिला असता ना, तर आता बसलं माणूस राहिला नसता, पळून गेली, हाता लागला असता मामांना, भांडणार तोंड काळ. काय मागून बुलेट आली, आता कसा बुलेटचा आवाज आला असेल तुम्हाला यार, हात दुखते छत्री धरून धरून. हा, अचानक मध्ये पाणी आला, काय तयारी पण नव्हती आपली. तर आपण बॅग नवीन घेतला आहे, जिमचीच बॅग आहे, तुम्हाला दाखवतो आत गेल्यावर बरं का. आता किती दिवस बॅग आपल्याकडे राहील काही सांगता येत नाही बरं का. तर चला दाखवतो तुम्हाला जिमच्या आत गेल्या बॅग. 150 रुपये, फक्त 150 रुपये. उफ, किती हिरवगार, पावसाळ्यात हिरवगारच असते सगळीकडे, माणसं पण हिरवगार असतात. तर जिम पाशी आलो आपण बरं का. चला 5 मिनिटात गेल्यावर, म्हणजे कसं माहिती आहे का, जिन्यापाशी गेल्यावर भेटू. आता पावसाळ्यात बोलायचं नाही, बोलता येत नाही बरोबर, पाणी पडलं आजूबाजूला, बोलायला गेलं का. चला मग जिम मध्ये गेल्यावर भेटतो. तर चला आता आपण आले जिन्यापाशी, तुम्हाला म्हणल्याप्रमाणे भेटतोय आपण. आता काय बोलायचं, काही समज सोडा. 123 तुम्हाला चॅलेंज माहित आपलं कोणता काय बरं का. चला मग आता पूर्ण कंप्लीट झालं भेटू.